एक महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटलांविरुद्ध दंड थोपटलेले आहेत। उमेश पाटलांनी थेट राजीनामा दिलेला आहे, तर वरिष्ठांनी त्यांना थांबवलेला आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील हा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटलांनी माजी आमदार राजन पाटलांविरुद्धच दंड थोपटलेले, त्यामुळे यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। ही जागा जी आहे ती निवडून येत नाही हे मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि तरी सुद्धा पक्षाचा अट्टहास आहे की त्यांच्याकडेच ते द्यायचं, त्या यशवंत मानेलाच उभा करायचं, अशा पद्धतीचा पक्षाचा अट्टहास आहे। मी या ठिकाणी पक्षाचा जबाबदार व्यक्ती असून या भागातला लोकप्रतिनिधी असून सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने सांगूनही पक्ष त्या ठिकाणी ऐकत नाही आणि ही बाब जी आहे ती भविष्य काळामध्ये त्याचा पराभव झाल्यानंतर कदाचित त्यांचे डोळे उघडतील, पण तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असेल। तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीतील हा वाद चव्हाट्यावर आलेला आहे। गटबाजी ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यामुळे राजकारणात आता चर्चेला उधाण आलेला आहे। मोहोळ विधानसभा मतदारसंघातील हा वाद आहे। पवार गटाचे म्हणजेच अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्यांच्याच गटातील माजी आमदार राजन पाटलांविरुद्ध दंड थोपटलेला आहे। उमेश पाटलांनी थेट राजीनामा दिलेला आहे, तर राजीनामा देण्यापासून वरिष्ठांनी मात्र त्यांना थांबवलेलं आहे।